ते म्हणाले माझ्या दालनात मिटिंग लावतो. अध्यक्ष महाराज, दालनात त्यांनी मिटिंग लावली, ऐन वेळेवर रद्द करून टाकली. कोण दलाल तिथं अडवे आले होते? अधिकाऱ्यांनी जे पाठवलं त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की अशी कुठली तक्रार आलेली नाही. तक्रार आली नाही म्हणतात, सांगतो. एक काम करूया नानाभाऊ, अध्यक्ष महाराज, मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, यांच्याकडून नाही. आताही सांगा ना यांना, मी यांना पूर्ण पुरावे देतो. लावा आमदारांची मिटिंग एक त्यांच्याकडे, ते उत्तर असं देणार नाही कागदोपत्री. ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे द्या पुरावे जे असतील ते या संदर्भात. ठीक आहे ना, जी माहिती आता एक आमदाराची समिती बनवा. दुधाचं दूध पाण्याचं पाणी झालं पाहिजे. अध्यक्ष महाराज, हे गरिबांचा प्रश्न आहे. गरिबाच्या त्याला 2 टाइमचं खायला मिळालं पाहिजे, त्यासाठी ही योजना आहे. आणि ही योजना दलालाच्या, जसं ते दलाल शब्द वापरला परवा पण आमदारांनी वापरला त्यांच्याच. अध्यक्ष महाराज, या दलालांच्या पोटामध्ये हे सगळं चाललं जातं आहे, गरीबाच्या पोटात हे अन्न जात नाही. आणि हे थोडे पैसे घेऊन ते पुन्हा रिसायकलिंग करण्याचं काम होते. अध्यक्ष महाराज, तुमच्याकडून आम्हाला न्याय पाहिजे. या सदनाच्या आमदारांची एक कमिटी बनवा. आणि मी तुम्हाला सांगतो, खरी गोष्ट पुढे येईल. मंत्री महोदय, तुम्हाला पण मी सांगतोय, गरिबांचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे, पण घालत नाही. मी गडचिरोलीचा प्रश्न मागच्या अजितदादांच्या समोर उपस्थित केला. त्यांनी मिटिंग लावतो म्हटलं, ते लावली नाही. दलालांसाठी ती मिटिंग तुम्ही कॅन्सल केली. म्हणून अध्यक्ष महाराज, तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, कारण मंत्री महोदय आम्हाला न्याय देत नाही. त्यांचं प्रशासन जे सांगते त्याप्रमाणे तो कुठे सदनाला माहिती पुरवली जाते. वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल त्या सदनाच्या दोन्ही भागातल्या आमदारांची एक कमिटी बनवा. अध्यक्ष महाराज, तुमच्या अध्यक्षतेखाली तुम्हाला खऱ्या गोष्टी पुढे येतील. आणि महाराष्ट्रामध्ये हा काळा धंदा, गोरखधंदा तांदळामध्ये चाललेला आहे आणि गरिबांच्या पोटाला कसं हे चिमट्या लावतात आहेत ते आपल्याला खरी वस्तुस्थिती कळेल. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, यांच्याकडून नाही. अध्यक्ष महाराज, ही दलालांची योजना नाही, ही भारत सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत जे आहे हे धान्य आपण गरिबांना देतो आहोत. त्याच्यामध्ये जी प्राधान्य क्रमांक आपण लावतो, गावामध्ये ग्रामीण भागामध्ये 45,000 आणि शहरामध्ये जे आहे 59,000 एवढं उत्पन्न ज्यांचं आहे त्या सगळ्यांना हे अन्नधान्य जे आहे ते 5 मशीनद्वारे दिलं जातं. यांचा प्रश्न जो आहे तो फक्त तांदळापुरता आहे, त्या जिल्ह्यापुरता. त्याचं उत्तर जे आहे, अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांनी जे पाठवलं त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की अशी कुठली तक्रार आलेली नाही. दुसरी गोष्ट, 98% तांदळाचं वाटप झालेलं आहे, त्याचं रेकॉर्ड आहे. 98 सगळीकडे जे 97-98 राज्यावर एवढंच वाटप होतं, काही शिल्लकसुद्धा राहतं. आणि त्याचा जो आहे तो समायोजन नंतर पुढच्या ह्याच्यात केलं जातं. अध्यक्ष महोदय, त्यांनी जे प्रश्न ते उपस्थित करतील तर मला काही माहिती पाठवतील, त्या माहितीद्वारे मी जरूर तपास करायला तयार आहे. काही बाहेरच्या जे आहेत इतर अधिकारी तिकडे आपण पाठवू, त्याची चौकशी करू. ठीक, परंतु जे आहेत ती माहिती जी आहे पूर्णपणे दिली पाहिजे. तक्रार आली नाही म्हणतात, सांगतो. एक काम करूया नानाभाऊ, याच्यात एक काम करूया. सन्मान्य मंत्री महोदयांनी आता उत्तरात सांगितलं आहे की त्यांच्याकडे जे छापील उत्तर आलं आहे त्यात अशी कोणती तक्रार प्राप्त झाली नाही आहे अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली आहे. आपलं म्हणणं असं आहे की या संदर्भातली माहिती शासनाकडे दिलेली आहे. आपण आता इकडे न्यूजपेपर कटिंग पण दाखवत आहात. माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याकडे जी माहिती आहे ती माहिती आपण माझ्यामार्फत मंत्री महोदयांना आपण देऊया आणि या संदर्भातलं उत्तर मंत्री महोदय अधिवेशन संपण्यापूर्वी देतील. मी अध्यक्ष महाराज, तुम्ही दिलेल्या निर्णयावर मी बोलणार नाही. अध्यक्ष महाराज, मागच्या अधिवेशनामध्ये अजितदादा मंत्री होते. अजितदादांनी सांगितलं की हे सगळे प्रश्न उपस्थित झाले होते. ते म्हणाले माझ्या दालनात मिटिंग लावतो. अध्यक्ष महाराज, दालनात त्यांनी मिटिंग लावली, ऐन वेळेवर रद्द करून टाकली. कोण दलाल तिथं अडवे आले होते? आताही सांगा ना यांना, मी यांना पूर्ण पुरावे देतो. लावा आमदारांची मिटिंग एक त्यांच्याकडे, ते उत्तर असं देणार नाही कागदोपत्री. ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे द्या पुरावे जे असतील ते या संदर्भात. ठीक आहे ना, जी माहिती आता सभागृहात सन्मान्य सदस्य नाना पटोलेजी देत आहेत त्या माहिती संदर्भातली संपूर्ण चौकशी करून या संदर्भातला लेखी अहवाल अधिवेशन संपण्यापूर्वी सादर करण्यात यावा. ते मागवा त्यांच्याकडनं काय असेल ते. चला, प्रश्न क्रमांक 6.